आज बघूया टमाटरची डोसांसोबत खाण्याची चटणी किंवा इडलीसोबत. तर मी एक टमाटा जो आहे त्याच्यापेक्षा थोडा कमी साईजचा एक कांदा घेतला आहे. त्याच्यामध्ये काही 3-4 पाकळ्या लसूण आणि छोटे छोटे 2-3 आल्याचे तुकडे हे सगळं टाकून त्यांना परतवलं आहे. आणि त्यानंतर मी याच्यामध्ये ॲड केलं आहे आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो तेवढा 1 चमचाभर चण्याची डाळ आणि अर्धा चमचा भरून उडदाची डाळ आणि हे सगळं ॲड केलं आणि परतवून घेतलं आहे. कसं असतं ना, घरात सगळंच असलं पाहिजे असं नाही आहे, जे आहे त्यात आपण बनवतो. आणि अगदी 1 टमाट्यामध्ये पण ही चटणी खूप जास्त बनते, त्यामुळे मी हे मेजरमेंट घेतलं आहे. कारण छोट्या फॅमिलीसाठी इट इज ओके. आणि मग ह्या 3-4 भिजवलेल्या मिरच्या आणि त्यानंतर थोडे धणे आणि चवीनुसार तिखट, मीठ आणि अगदी चिमूटभर हळद हे मी त्याच्यामध्ये टाकून हे सगळं परतवून घेतलं आहे. आणि हे सगळं मिक्सर जेव्हा तुम्ही छान असं हे सगळं परतवून घेतात आणि याला एक वेगळी चव येते. आणि हे सगळं तुम्ही झाकून ठेवून थंड करायचं आणि जेव्हा ते थंड होतं त्यानंतर ते मिक्सीमधून काढायचं. मी इथे एक गोष्ट तुम्हाला दाखवायची विसरली आहे, ती म्हणजे भिजवलेली चिंच. जेव्हा तुम्ही हे मिक्सरमधून काढतात तेव्हा त्यात थोडेसे 3-4 अशा चिंच भिजवून ठेवायच्या आणि मग त्या पाण्यासकट त्या ॲड करायच्या. आणि जेव्हा ती छान अशी तुम्ही बघू शकतात किती सुंदर चटणी तयार झाली आहे. आणि मग याला करकरीत अशी मोहरीची आणि कढीपत्त्याची फोडणी द्या. खूप खूप सुंदर टेस्ट येते, अगदी ऑथेंटिक साऊथ इंडियन टेस्ट. नक्की करून बघा आणि सांगा कशी वाटली ते. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.